शरद पवार गटाकडनं आतापर्यंत 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा। बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीतून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर। अजित पवार गटात प्रवेश करताच अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांविरुद्ध लढणार लोकसभा। मी निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच, कॉलर उडवत उदयनराजेंची रोखठोक भूमिका। भाजप उमेदवार नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध। सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। निकालावर बोलताना नवनीत राणा भाऊक। अमरावतीमधून शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज। बच्चू कडू तोडपाणी करणारा नेता, त्यांना सेटलमेंट कमिशनरचं पद द्या। रवी राणांचा बच्चू कडूंवर निशाणा। बच्चू कडूंना तोडपाणी करणारा म्हणून ओळखलं जातं, त्यांना सेटलमेंट कमिशनरचं पद द्या। आमदार रवी राणांचा हल्लाबोल। तर विधानसभेसाठी राणांनीच सेटलमेंट केली, कडूंचा पलटवार। राजश्री पाटील यवतमाळ वाशिममधून विजयी होणार, मुख्यमंत्र्यांना विश्वास। तर भावना गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही, यवतमाळमधल्या सभेतून मुख्यमंत्र्यांचं विधान। धाराशिवची जागा अजित पवारांना कुणी दिली, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। तर भांडून जागा घेणार शिंदे, अजित पवारांपेक्षा बरे, आव्हाडांचा टोला। कोल्हापुरातील अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज, रासायनिक संवर्धनातील अवशेषाची झीज झाल्याचं तज्ज्ञांचं मत। समितीकडनं कोर्टाला अहवाल सादर।